महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। ठेकेदाराच्या हलगर्जीपणाचा फटका, लोअरतुडील परिसरातील भात शेतीचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी। महाड तालुक्यातील लोअरतुडील परिसरात आंबडवे पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या मातीच्या बंधाऱ्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। संतप्त शेतकऱ्यांनी महाड उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी तक्रार दाखल करून संबंधित ठेकेदारावर तात्काळ कारवाई करण्यासह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार तुडील रावढळ पुलाजवळ महामार्गाच्या कामासाठी गतवर्षी उभारण्यात आलेला तात्पुरता मातीचा बंधारा पावसाळ्यापूर्वी हटवणे आवश्यक होते, मात्र संबंधित ठेकेदाराने वेळेत बंधारा न काढल्याने अतिवृष्टीदरम्यान नदीच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलला। परिणामी नदीचे पाणी थेट शेतजमिनीत घुसून नदीकाठावरील भातशेतीची सुपीक जमीन मोठ्या प्रमाणात खचून नदीपात्रात वाहून गेली। या घटनेत परशुराम तांबे, गणेश गोठल, महेंद्र तोडकरी, प्रकाश चिविलकर, रामदास गोठल, हेमंत सारदळ, विजय बैकर आणि विठोबा तांबे या 8 शेतकऱ्यांच्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे आणि या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संयुक्त स्वाक्षरीसह तक्रार अर्ज सादर करून संबंधित ठेकेदारावर जबाबदारी निश्चित करण्याची आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नदीच्या तीव्र प्रवाहामुळे शेतातील सुपीक माती वाहून गेली असून अनेक ठिकाणी शेतीची जमीन नदीपात्रात विलीन झाली आहे। त्यामुळे शेतीयोग्य क्षेत्रात मोठी घट झाली असून आगामी हंगामासह भविष्यातील शेतीवरही गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। या घटनेमुळे नदीपात्र अधिक रुंद झाल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे। संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून योग्य नुकसान भरपाई द्यावी, नदीकाठी संरक्षण भिंत उभारावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी मी तेज नवले, तृप्ती भोईर, महाड। नमस्कार, मी लोअर तुडील इथला रहिवासी असून माझी शेतजमीन रावडल तुडील ब्रिजच्या लगत आहे आणि आजला पापळ आंबडवे पंढरपूर हायवेचं काम चालू आहे आणि या कामासंदर्भात ब्रिजचं काम चालू असताना दोन्ही बाजूला ठेकेदाराने मातीचे बंधारे घातले होते आणि त्या मातीच्या बंधाराच्या मुलं ज्यांनी पावसाळा जवळ आला तरी ते बंधारे हटवले नाहीत आणि पावसाळ्यामुळं पाणी नदीचा प्रवाह हा नदीपात्राबाहेर गेला आणि त्यांनी बंधारा न हटवल्यामुळे माझी शेती लगत असल्याकारणानं ते माझी शेतजमीन सर्व फुटून गेलेली आहे आणि त्यामध्ये माझं जवळजवळ अर्ध शेत माझं फुटून गेलेलं आहे आणि बाजूला आंब्याची लागवड केलेली होती, ते आंबेसुद्धा माझे वाहून गेलेले आहेत। आपण फोटोच्या निदर्शनातून तुम्ही पाहू शकताय। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही शेती माझी वडील उपार्जित आहे आणि त्या कारणानं ही एवढीच माझ्याजवळ शेती आहे आणि त्या दृष्टिकोनातून मला ठेकेदारांनी आणि शासनाने मला सहकार्य करून माझ्या शेतजमिनीची भरपाई करून मिळावी आणि मला संरक्षण भिंत घालून माझा भराव करून माझी होती जमीन तेवढी मला परत मिळावी, हीच माझी शासनाकडे विनंती राहील।